मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 7 जूनचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात रविवारचा. आजचा भाग जरा नॉर्मलच आहे बरं का प्रेक्षकांनो. रविवार असल्यामुळे आज त्यांनी विशेष असं काही दाखवलं नाहीये, पण सायली आणि मधुभाऊंचा प्रोमो मात्र त्यांनी दाखवलाय. सायलीचा कोणीतरी पाठलाग करतंय आणि मधुभाऊंना त्याच माणसाने जिवे मारायचा प्रयत्न केला. एक वेगळाच ट्विस्ट त्यांनी आता समोर आणलाय बरं का. सायलीला आता ते टेप रेकॉर्डर घ्यायला जायचंय, त्यामुळे ती मनात विचार करताना दाखवलीये. कालचं थोडं मागवून दाखवलं त्यांनी, की आता यांना सांगितलं मला तन्वीची कॅसेट आधी ऐकायची आहे, तर हे माझ्यावर चिडतील, आता काय करू? अर्जुन म्हणतो, चल बायको मी तुला सोडतो, पण थांब हं, माझी मीटिंग आहे. आता अर्जुन कपाटातनं एक कोट काढतो, तर त्या कोटचं बटन तुटलेलं असतं. तो सायलीला म्हणतो, अरे बघ हे तुटलंय बटन. मग सायली त्याला ते बटन लावून देते. अर्जुन आता तिच्या बाजूला बसलाय बरं का. ते सुई दोऱ्याने होते ना ते अर्जुनच्या कोटचं तुटलेलं बटन, तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं सायली तुला सांगायचंच राहिलं बघ, तुझ्या कपाटात ते लहान तन्वीचे फोटो होते ना, ते मी पूर्णाजीला देऊन आलो परत. तिला आता तू तन्वी नाहीयेस ना हे समजलंय, की ते कन्फ्युजनच नाहीये. मग कशाला फोटो ठेवायचे त्या तन्वीचे? सायली चिडते आणि म्हणते, काय हो, काय गरज होती तुम्हाला ते फोटो परत देण्याची? अर्जुन म्हणतो, अगं मग ते ठेवायची काय गरज होती? अगं सायली, ऐक ना, तू ना या सगळ्यात प्लीज अडकू नकोस. म्हणजे पूर्णाजी आत्या नेहमी म्हणतात ना, की तुझ्या पोटी आता तन्वी येणार आहे वगैरे वगैरे. मला ते आवडत नाही ग सायली फारसं. उगाच त्यांना हर्ट व्हायला नको म्हणून मी त्यांच्यासमोर काही बोलत नाही. पण ह्या सगळ्यांना काही लॉजिक नसतं ग सायली. अगं कॉम्प्लिकेशन्स किती वाढतात, दुसरं काही नाही. आणि तू आता सिनियरकडे राहतेस ना, तर तिथे प्लीज डिस्कस नका करू तन्वीबद्दल काही विषय. कारण आता आत्याने आणि सिनियरने पण एक्सेप्ट करायला हवं ना, की तन्वी परत येणार नाहीये. उगाच त्या दोघांनाही खोटी आशा देऊ नकोस हा. सायलीला आता ते आवडत नसतं अर्जुनचं बोलणं, पण तरी ती ऐकून घेते शांततेत. हे नवलच. आणि ते बोलता बोलता कोटचं बटनही लावून झालं. अर्जुन म्हणतो, अरे वा, झालं वाटतं बटन लावून, ग्रेट. बायको मी आत्ता येतो जाऊन, मग आपण डिनरला जाऊ आणि मग मी तुला प्रतिमा आत्याकडे सोडेल. असं म्हणून आता हा निघून गेलाय. सायली ते सुई दोऱ्याचं बटनचं काय ते डबा असतो ना, तो ठेवून देते कपाटात आणि विचार करते, बाई बरं झालं मी यांना त्या कॅसेटच्या रेकॉर्डर बद्दल काही सांगितलं नाही. यांचं तर मत आहे की तन्वीच्या बद्दल काहीच विचार करायचा नाही. मग यांना न सांगितलेलंच बरं. हे परत यायच्या आत मी इथून बाहेर पडते आणि जाते त्या दुकानात. सायलीला काल ते रील आली ना, त्या दुकानात ती जाणार आहे. इकडे अस्मिताला तिचे सगळे मागचे सर्टिफिकेट सापडलेत. ते सगळे बघून ती खुश होते. प्रत्येक सर्टिफिकेट ती अगदी निरखून बघत असते. ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशन पास झाल्याची मार्कशीट. तिला असं वाटतं की या सगळ्याचे एक एक कॉपीज काढावे आणि बायोडाटावर जोडावे. पण कसं करतात बायोडाटा, मला तर काहीच माहिती नाहीये. असं ती वैतागते, पण विचार करते की काय करू, आतापर्यंत मी असलं काही केलंच नाहीये. मी मोबाईलवर बघते व्हिडिओ आणि कळेल असं म्हणून अस्मिता फोनवर बघायला लागते व्हिडिओ. आणि इकडे सायली पोहोचली आहे. सायली आता नवीनच म्हणजे सेकंड हँड टेप रेकॉर्डर विकत घेते. सायली त्या माणसाला विचारते, दादा नक्की चालू आहे ना हा टेप रेकॉर्ड? तो माणूस म्हणतो, ताई काळजी नका करू, अहो आमचा माल जुना असला ना तर तरी पण अगदी खात्रीचा असतो. सायली खुश झाली आहे बरं का आणि त्याला किंमत दिली आहे. आणि तो माणूस आता सायलीशी बोलत असतो, तेव्हा लांबून एक मनुष्य कारमध्ये बसून सायलीचा व्हिडिओ आणि फोटो काढत असतो. मंडळी, हा मालिकेत आलेला सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे बरं का. आता हा माणूस महिपतने पाठवलाय की सचिनने पाठवलाय, पण सायलीच्या मागावर एक गुंड आहे हे मात्र खरंय. तो सतत सायलीच्या सगळ्या हालचाली टिपताना या दृश्यात दाखवलाय. आणि लगेच इथून पुढे अस्मिताचं सीन घेतलाय. अस्मिताचं बाळ रडत असतं. अस्मिता त्याला जवळ घेऊन जोजवत असते, काय झालं बेटा? अरे जागा आली का रज्जा तुला? सॉरी बेटा, मम्मा इथेच आहे असं ती बाळाला गोड गोड बोलून शांत करत असते. बाळ रडत असतं ना म्हणून. अस्मिता आता एकीकडे ते व्हिडिओ बघत असते ना मोबाईलवर, बायोडाटा कसा तयार करायचा वगैरे वगैरे, आणि एकीकडे बाळाला शांत करते. असं सीन त्यांनी घेतलाय. इकडे सायलीबाई ते टेप रेकॉर्डर घेऊन निघाल्या. पिशवीत ठेवलंय ते आणि बसलीये. प्रतिमा आत्याने गाडी दिलीये ना आणि ड्रायव्हर पण दिलाय. आता सायली त्या गाडीत बसते. इकडे जो सायलीचा पाठलाग करतोय माणूस, त्याने कोणाला तरी फोन लावलाय आणि तो म्हणतोय, हो हो तिलाच मी फॉलो करतोय, हो हो बघूया ती कुठे जाते. असं म्हणून तो खूप वेळ सायलीचा पाठलाग करताना दाखवलाय. सायली मात्र गाडीत बसून सारखा तो टेप रेकॉर्डर निहाळत असते. तिला खूप आनंद झालाय की तिला आता तन्वीचा आवाज ऐकायला मिळणार आहे कॅसेटीच्या माध्यमातनं. ती विचार करत असते सारखा, मी कधी एकदा घरी जाऊन म्हणजे प्रतिमात्याच्या घरी जाऊन हा तन्वीचा आवाज ऐकेल. तेवढ्यात आता अस्मिता येते इकडे बाहेर पुढच्या सीन मध्ये आणि कल्पनाताईंना म्हणते, अगं मम्मा मी जरा बाहेर जाते हा. त्यावर कल्पना, कुठे निघालीस आता यावेळेला बाहेर? अस्मिता म्हणते, अगं मम्मा मला डॉक्टरांकडे जायचंय. अगं जरा स्मितकडे बघशील ना? अगं विमल तो उठला ना तर त्याला फॉर्म्युला बनवून देशील ना?
विमल म्हणते, ताई काही काळजी करू नका. मी बघते हा समितकडे बरोबर. अस्मिता म्हणते, अगं हे विमल, अगं त्याचं नाव समित नाही स्मित आहे. विमल म्हणते, हा ना तेच बोलले ना मी, समित. कल्पना ताई म्हणतात, स्मित ग विमल, स्मित बोल बरं स्मित. विमल प्रयत्न करते, समित. तेच तिच्या तोंडातून निघत असतं. तेव्हा ती वैतागून म्हणते, जाऊ दे ना वहिनी, अहो मला जसं येतं तसं बोलले मी. आपण ना त्यापेक्षा त्याचं काही घरातलं नाव ठेवूयात का? म्हणजे चिंटू, मिंटू, मन्या नाहीतर गोलू. आता अस्मिता म्हणते, अगं त्याचं चांगलं नाव आहे की स्मित, मग बाकीची अशी नावं कशाला? मग कल्पनाताईंना आवडली बरं का विमलची कल्पना. त्या म्हणतात, अगं ए अस्मिता, मला गोलू नाव आवडलं ग, चांगलं वाटतंय ना गोलू म्हणायला. अस्मिता म्हणते, बरं हरकत नाही, गोलू तर गोलू. तुमचा गोलू आता झोपलाय, उठल्यावर लक्ष द्या, मी 2 तासात परत येते. कल्पनाताई म्हणतात, अगं बाई 2 तास? काय ग हे अस्मिता, काही त्रास होतोय का तुला? अस्मिता म्हणते, अगं नाही ग मम्मा, मी जनरल चेकअपसाठी चालले आहे. गर्दी नसे ना त्यांच्याकडे, मी जाऊन येते पटकन. कल्पनाताई म्हणतात, थांब बरं बाई, मी येते तुझ्या सोबत अस्मिता. अस्मिता म्हणते, मम्मा थांब ना ग तू स्मित जवळ, तू लक्ष दे ना त्याच्याकडे. कल्पनाताई म्हणतात, ए बाई अस्मिता, तू डॉक्टरांकडे एकटी चाललीस ते काही पटत नाहीये मला. मी अश्विनला सांगू का? तो त्याच्या हॉस्पिटलमधल्या गायनॅकला घरी पाठवेल. अस्मिता म्हणते, नको नको मम्मा, एवढं सगळं कशाला? मला सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत ना एकटीला. आता एवढे दिवस मी तुझ्यावरच अवलंबून होते, तुमच्या सगळ्यांवर. छोट्या छोट्या गोष्टी ना आता मला माझ्या करायच्यात. म्हणजे या सगळ्यामुळे माझं सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल ना, आणि माझ्यामुळे स्मितचा पण. मग विमल म्हणते, गोलू गोलू. अस्मिता म्हणते, हो गोलू. गोलू मोठा होण्याआधी मला माझ्यातला कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. जाऊ देत ना मला मम्मा. मग कल्पनाताई म्हणतात, बरं जा. अस्मिता म्हणते, मम्मा सुरुवात करू दे ना मला. कल्पनाताई म्हणतात, बरं बाई कर तुझ्या मनासारखं, पण तू हे जे काही म्हणालीस ना अस्मिता, तुला स्वतःचे पैसे वगैरे कमवायचे, तुला काम करायचंय, हे बाई आत्ता काही करू नकोस ना, थोडे दिवस थांब. गोलू लहान आहे बेटा, त्याला तुझी गरज आहे. अस्मिता आता नुसतं हो म्हणते बरं का, पण तिला जे करायचं तेच करते. कल्पनाताई तिला समजवतात, बेटा आपल्याला ना कशाची कमी नाही, त्यामुळे आता नको हं धडपड करू. अस्मिता म्हणते, बरं येते हं मम्मा, असं म्हणून निघाली ती. आता विमल जवळ कल्पनाताई म्हणतात, बाई अस्मितानं लवकर सचिनच्या विचाराबाहेर पडली ते चांगलंच झालं. विमल तिची काळजी वाटतेच ग. विमल म्हणते, नका काळजी करू वहिनी, त्या एकट्याने अशा बाहेर यायला लागल्या ना तर त्यांचं मन रमेल. कल्पनाताई म्हणतात, हो अस्मिता थोडी आनंदी राहते ग, पण मला जास्ती आपल्या अश्विनची काळजी वाटते. तो एकदा का असा जरा टेन्शन फ्री झाला ना की मग मी निवांत होईल. तेवढ्यात अर्जुन आलाय बरं का, बायको बायको करत. ते त्याला डिनरला घेऊन जायचंय ना सायलीला, पण सायली पळाली तो येण्याच्या आधीच. इकडे पुन्हा एक सीन दाखवलाय, सायलीच्या पाठलाग करतोय हा माणूस. सायली समोर आहे आणि या माणसाची गाडी मागे आहे, म्हणजे सायलीची गाडी पुढे आणि या माणसाची गाडी मागे आहे. आता बघा प्रेक्षकांनो, हा माणूस मधुभाऊंचा पण जीव घ्यायचा प्रयत्न करणार आहे. आता इथून पुढचा सीन न अस्मिताचा दाखवलाय. अस्मिता खोटं बोलून तिचा बायोडाटा घेऊन 2-3 ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी गेली आहे, पण प्रत्येक ठिकाणाहून तिला नकारच मिळतो. हे त्यांनी म्युझिकमध्ये दाखवलंय. अर्जुन येतो आणि म्हणतो, बायको बायको चल, जायचंय ना आपल्याला. कल्पना ते म्हणतात, अरे अर्जुन जरा दम खा, आणि तुझ्या बायको व्यतिरिक्त घरात बरेच लोक राहतात, जरा बघत जा बाबा आजूबाजूला. अर्जुन म्हणतो, हो ग मम्मा मला माहितीये. अगं पण बायकोला सोडायला जायचंय ना आत्याच्या घरी, म्हणून मी जरा घाई करतोय. आता या दोघी हसायला लागतात त्याला, विमल आणि कल्पनाताई. अर्जुन म्हणतो, अगो का हसताय मला? कल्पनाताई म्हणतात, अरे काय रे, तुझी बायको तुझ्यासाठी थांबली पण नाही, ती निघाली मगाशीच. ती येवाना प्रतिमाकडे पोहोचली पण असेल. अर्जुन म्हणतो, काय? ए मम्मा, अगं अशी कशी निघून गेली ती? मी सांगितलं होतं ना तिला मी सोडणार आहे. काय आहे असं सगळं यार? थांब मी तिला फोन करतो. कल्पनाताई म्हणतात, बाबा ते काही मला माहिती नाही, ती कशी गेली आणि का गेली, गेली हे माहितीये. अर्जुनचा आता फोन सायली उचलतच नसते. अर्जुन अजून वैतागून म्हणतो, मम्मा याला काय अर्थ आहे? माझा फोन पण घेत नाहीये ती. आता या कल्पनाताई म्हणतात, अगं मग प्रतिमाला फोन कर ना. अर्जुन म्हणतो, बरं बरं करतो. मग कल्पनाताई हळूच विमलला म्हणतात, बघ बायको घरात नाही तर कशी तडफड करतोय अर्जुन. अर्जुन म्हणतो, काय ग मम्मा? मग कल्पनाताईंनी सांगितल्यावर याने प्रतिमा आत्याला फोन लावलाय आणि म्हणतोय, अगं आत्या सायली पोहोचली ना, अगं फोन दे बरं तिला. मग प्रतिमा आत्या तिकडनं म्हणतात, अरे आली नाही ती अजून, ती तर तुमच्या घरी गेलीये ना. अर्जुन म्हणतो, काय? अगं ती तर निघाली इथून, मला वाटलं पोहोचली असेल एव्हाना. आता टेन्शन आलं नाही या सगळ्यांना. प्रतिमा आत्या म्हणतात, नाही रे बाबा अर्जुन, अजून तर काही आली नाहीये सायली. मी तिला फोन करत होते, पण तिने अजून आमचा फोन नाही घेतला, म्हणजे आम्ही थांबलोय रे तिच्यासाठी जेवायला. मग अर्जुन हळूच विचारतो, ए मम्मा सायली केव्हा निघाली ग? कल्पना ते म्हणतात, अरे तू निघाला आणि 5 मिनिटांनी ती लगेच निघाली. का रे बाबा, ती पोहोचली नाहीये का प्रतिमाकडे? अर्जुन म्हणतो, नाही ग मम्मा. मग प्रतिमा त्या तिकडनं म्हणतात, अरे बाबा अर्जुन,
हॅलो, अरे ती मगाशीच निघाली का? मग एवढा वेळ कुठे गेली आहे सायली? अर्जुनला टेन्शन आलं ना आता. तो म्हणतो, बापरे काही कळतच नाही. कल्पना ते म्हणतात, बापरे आता मला टेन्शनच आलं. मग अर्जुन म्हणतो, मम्मा टेन्शन नको घेऊ, थांब मी बघतो ती कुठे गेली आहे. तेवढ्यात सायली इकडे प्रतिमा आत्याकडे पोहोचते. प्रतिमा आत्या बोलतच असतात, अरे अर्जुन मला पण कळव हं, सायली सायली आता तिथे पोहोचली आहे प्रतिमा आत्याकडे. मग प्रतिमा आत्या सांगतच असतात अर्जुनला फोनवर, अरे मला पण कळव रे बाबा, तुला समजलं की. तेवढ्यात सायली आली आहे. मग प्रतिमा आत्या म्हणतात, अगो बाई सायली कुठे गेली होतीस तू? आम्ही सगळे वाट बघतोय तुझी. सायली म्हणते, अहो आत्या मी तर इथेच परत येणार होते ना. मग प्रतिमा आत्या स्पीकरवर फोन ठेवतात आणि म्हणतात, अरे बाबा ए अर्जुन, सायली आली बरं का, मी फोन स्पीकरवर टाकलाय. अर्जुन आता चिडतो बरं का आणि म्हणतो, हे काय आहे ग सायली, काय ग बायको, अशी कशी निघून गेलीस मला न सांगता? सायली म्हणते, अहो न सांगता म्हणजे आईला म्हटले होते मी आणि तुम्हालाही सांगितलं की माझं छोटंसं काम होतं. तिथे काम लागलं आणि उशीर झाला ना, आले मी आत्याच्या घरी. अर्जुन म्हणतो, हो ग सांगितलं होतंस तू, पण आपलं बोलणं झालं होतं ना, मीटिंग संपल्यावर मी परत येणार आहे, मग जाऊयात तिकडे. एवढंच महत्वाचं काम होतं का, की पटकन निघून गेलीस न सांगता? सायली म्हणते, अहो जरा देवळात जायचं होतं, शांत बसायचं होतं म्हणून निघाले लवकर. एवढं काय चिडताय हो माझ्यावर? आता लगेच ती तिचे ॲटिट्यूड नखरे दाखवायला लागते सायली. मग अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, राहू दे. प्रतिमा त्या पण म्हणतात, बरं अर्जुन जाऊ दे, आली आहे ना सायली सुखरूप परत, मग चिडू नकोस. मग अर्जुन फोन ठेवून देत म्हणतो, बरं त्यानंतर बोलतो मी, असं म्हणून त्याने फोन ठेवून दिलाय. सायलीचं हे वागणं चुकीचं आहे हं मंडळी. मग आता सायली उत्साहाने तो टेप रेकॉर्डर आत्याला दाखवते आणि म्हणते, आत्या आणला बरं का मी टेप रेकॉर्डर, मला कधी एकदा तन्वीची कॅसेट ऐकते असं झालंय. प्रतिमा त्या म्हणतात, अच्छा म्हणजे पूर्णाईने जपून ठेवला होता तर टेप रेकॉर्डर? सायली म्हणते, नाही तिथला टेप रेकॉर्डर तर कधीच विकला म्हणे, मी बाजारात जाऊन वेगळ्या ठिकाणाहून आणलाय. प्रतिमा त्या म्हणतात, बरं बरं केलं बाई, पण चल आपण जेऊयात, सुमन आणि मी थांबलोय ग. सायली म्हणते, आत्या आपण एक 10 मिनिटांनी जेऊयात का, मला कधी एकदा तन्वीच्या आवाजात शुभम करोती ऐकते असं झालंय. प्रतिमा त्या म्हणतात, आत्ता लगेच? बरं ठीक आहे, मी पण खूप वर्ष झाले तन्वीचा आवाज ऐकला नाहीये, चल लगेच ऐकूयात. आता इथून पुढे अस्मिताचा सीन दाखवलाय त्यांनी. आजचा एपिसोड ना त्यांनी शॉर्टच दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो, खूप काही मोठा नाहीये, पण एक नॉर्मलचा एपिसोड आहे आणि एक ट्विस्ट समोर आलाय हे मात्र खरं आहे. रविवारी नेमकं ते काहीतरी दाखवतातच. आता अस्मिताला प्रत्येक ठिकाणाहून नकारच मिळतो. अस्मिता पैसे वाचवायचे म्हणून उन्हातानाची पायी चालताना दाखवली, ती खूप दमलेली असते. एका रिक्षावाल्याला ती विचारते, आता तिला घरी जायचंय, 2-4 ठिकाणी तिने इंटरव्ह्यू दिले, घरी जायचं असतं आता तिला, पण ऊन फार आहे त्यामुळे तिला त्रास होत असतो असं त्यांनी दाखवलंय. तर आता इकडे सायलीबाईने ती शुभम करोती ऐकली बाबा एकदाची. आता तिला त्या टेपमध्ये तिने कॅसेट लावली. आता त्या टेपला वायर पण नाहीये हो प्रेक्षकांनो. असो, पण टेप रेकॉर्डर खूप दिवसांनी पाहिला, छान वाटलं. आता सायली त्या छोट्या तन्वीचा आवाज ऐकते आणि तिला आता ते सगळं फ्लॅश होताना दाखवलंय नेहमीप्रमाणे. ती अशी बसलीये खुर्चीवर आणि टेप रेकॉर्डर समोर आहे आणि ती शुभम करोती म्हणते असं तिला भास होतो लहानपणीचा आणि ते सगळं आठवायला लागतं. तिचे नेहमीप्रमाणे भास दाखवले त्यांनी आणि ती छोटी तन्वी सगळं शुभम करोती म्हणताना ऐकवली आहे आपल्याला, म्हणजे दाखवली आहे थोडक्यात. आता प्रतिमा आत्या पण डोळे मिटून ते सगळं फील करत असतात आणि सायली आता त्या टेप रेकॉर्डरच्या जवळ जाते आणि पुन्हा पुन्हा रिवाइंड करून ते शुभम करोती ऐकत असते. प्रतिमा आत्या पण साहजिक आहे त्यामध्ये गुंगणारच. सायली गुंगली आहे, पण ती जरा जास्ती गुंगली आहे प्रतिमा आत्या. असो, आता अस्मिताचं सीन दाखवलंय पुन्हा एकदा. अस्मिता आता कुठल्या तरी ठिकाणी जात असते आणि रिक्षावाल्याला विचारते किती पैसे होणार. मग तो रिक्षावाला 200 म्हणतो, तर अस्मिता त्याला नको म्हणते, म्हणजे थोडक्यात ती काटकसर करते बा असं त्यांनी दाखवलंय. सायली तन्वीचा आवाज ऐकते हे त्यांनी खूप वेळ दाखवलं बरं का मंडळी. आता इकडे पुन्हा सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलाय. विमल म्हणत असते, सगळी तयारी झाली आहे बरं का वहिनी. मग आता कल्पनाताई म्हणतात, अगं अस्मिता आली ना की मी भाजी टाकते हा फोडणीला. मग विमल म्हणते, बरं. आता अर्जुन आणि कल्पनाताई बोलतच असतात, तेवढ्यात अस्मिता येते पटकन पळत पळत आणि म्हणते, अगं आई, स्मित रडला नाही ना, तू फॉर्म्युला दिलास का त्याला? कल्पनाताई म्हणतात, अगं बाई हो, गोलू मस्त आहे, सगळं दिलं त्याला खायला प्यायला, तो झोपलेला आहे. आता अर्जुन म्हणतो, हे अस्मिताई तू ठीक आहेस ना? अगं असं काय अवतार केलाय स्वतःचा? अस्मिता म्हणते, अरे बाहेर खूप ऊन आहे अर्जुन, SP रोडवर तर सावली पण नव्हती. आता लगेच कल्पनाताई म्हणतात, SP रोड? अगं तू तर डॉक्टरांच्याकडे गेली होतीस ना, आणि तुझ्या त्या गायनॅकचं क्लिनिक तर स्टेशन जवळ आहे. आता अस्मिता गडबडते आणि म्हणते, अगं नाही मम्मा, दुसऱ्या हॉस्पिटलला गेले होते. कल्पना ते म्हणतात, पण तुला खूप वेळ लागला ग अस्मिता यायला. मग अस्मिता म्हणते, अगं रिक्षा नाही केली ना म्हणून जरा वेळ लागला.
अर्जुन म्हणतो, "अगं पण तू गाडीने का नाही गेलीस? रिक्षाने का गेलीस जाताना?" मग लगेच अस्मिता म्हणते, "अरे तिथे पार्किंग नाही ना म्हणून रिक्षाने गेले होते. जाताना येताना रिक्षा भेटलीच नाही अरे. बरं चल मी फ्रेश होऊन येते हां." असं म्हणून लगेच अस्मिता निघून जाते. उत्तरं देण्यास टाळाटाळ करते आणि अर्जुनला डाऊट येतो. अर्जुन म्हणतो, "मम्मा तुला अस्मिताताईचं वागणं जरा ऑड वाटत नाहीये?" मंडळी आता अर्जुन पण तिला अस्मिता म्हणायला लागलाय बरं का. पण मला ताई म्हणायलाच आवडतंय. आता अस्मिताचं काय चाललंय हल्ली हे तिलाच माहिती असं कल्पनाताई अर्जुनला बोलतात. इकडे बाई अजूनही यांचं ते शुभम करोतीचं चालूच आहे अजून ऐकणं. या सीन नंतर आपण बघतोय की प्रतिमात्या आणि सायली अजूनही तन्वीचा आवाज सारखा ऐकताय. आता प्रतिमात्या सहज म्हणतात, "मी तर बाई तासनतास तन्वीचा आवाज ऐकू शकते." आणि सायलीला त्या आवाज देत असतात. पण सायली इतकी गुंगलेली असते त्या आवाजामध्ये की तिला प्रतिमात्याचा आवाज येतच नाही. प्रतिमात्या आता तिच्या जवळ जातात आणि म्हणतात, "काय गं ए सायली, अगं काय एवढं दचकायला काय झालं?" आता त्या आवाज येतात ना तिला तर ती दचकते. तिची तंद्री लागलेली असते ना म्हणून. प्रतिमात्या म्हणतात, "सायली अगं दचकायला काय झालं?" सायली म्हणते, "अहो आत्या, तुमची खात्री आहे का की हा आवाज तन्वीचाच आहे?" आत्या म्हणतात, "अगं बाई हो, का गं?" सायली म्हणते, "नाही नक्की ना? परत एकदा ऐकायचा का तुम्हाला आवाज?" प्रतिमात्या म्हणतात, "अगं त्याची काय गरज आहे सायली? मला आठवतो की तन्वीचा आवाज आणि रविराजने हे रेकॉर्ड केलं हे पण आठवतंय मला. पण तू असं का विचारतेस सायली?" सायली म्हणते, "नाही काही नाही आत्या." मग प्रतिमात्या म्हणतात, "बरं चल जेवायला, सुमन थांबलीये केव्हाची, चल मी वाढते आता." आता प्रतिमात्या असं बोलून खाली गेल्यात. सायलीला आलं टेन्शन. ती आता पुन्हा विचार करते, "मला असं का वाटतंय की हा आवाज माझाच आहे? मी कोणाला सांगू आणि कसं सांगू? मला जे वाटतंय ते खरं आहे की भ्रम आहे? कोण सांगेल मला हे सगळं?" आणि मंडळी आपला अंदाज एकदम 101% म्हणजे 113% खरा निघाला हो. सायली आता मधुभाऊंकडे जाणार आहे. पुढचा प्रोमो त्यांनी दाखवलाय हा आजचा रविवारचा. ठरलं तर मग या मालिकेचा एपिसोड इथेच संपला. छान दाखवलं ना, आज छोटा दाखवला म्हणजे जास्ती टेन्शन नको संडेच. सायली आता पुढच्या प्रोमोत दाखवलंय की ती झोपेत बडबडत असते, "मला माझाच आवाज आहे असं का वाटतंय? मला याचं उत्तर मधुभाऊ देतील का?" आणि लगेच सायली मधुभाऊंना भेटायला गेली दवाखान्यात असं दिसतंय आपल्याला. अर्जुन पण आहे तिथे. आता सायली मधुभाऊंना ती शुभम करोतीची कॅसेट ऐकवते मधुभाऊंना आणि विचारते, "मधुभाऊ मला असं वाटतंय की हा आवाज माझा आहे. मला असं का वाटतंय मधुभाऊ?" अर्जुन आल्यावरती तो आवाज बंद करते. कुसुम पण आहे तिथे मंडळी. आता उद्याच्या भागात तुम्हाला कुसुम पण बघायला मिळणार आहे. अर्जुन म्हणतो सायलीला, "चल निघूयात सायली." सायली तिथून निघून जाते आणि कोणीतरी म्हणजे तोच माणूस येतो आणि मधुभाऊंना जीवे मारायचा प्रयत्न करतो. मंडळी पण मला नाही वाटत की मधुभाऊंची एवढ्या लवकर एक्झिट ते दाखवतील. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मधुभाऊ जातील वगैरे असं मला अजिबात वाटत नाहीये. तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा आणि तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. आज काय करताय संडे स्पेशल मेनू हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं. आज माझा आवरा सावरीचा बेत आहे बरं का प्रेक्षकांनो. गहू कोठीत ठेवायचे राहिलेच माझे, खूप दिवस झाले ना आणि बरंच काही आवर करायचं, त्यामुळे आज जरा माझा दिवस बिझी राहणार आहे. पण असो, आज सकाळीच एपिसोड आल्यामुळे दिवस छान जाणार हे मात्र नक्की. चला तर मग मंडळी, हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. बघूयात आता उद्या मालिकेत काय होणार आहे. पण आपला अंदाज बरोबर निघाल्यावर का प्रेक्षकांनो, मला वाटलंच होतं की सायली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त मधुभाऊंनाच विचारेल. चला तर मंडळी, छान वाटलंय आजचा एपिसोड लवकर आलाय. आजचा एपिसोड कसा वाटला ठरलं तर मग या मालिकेचा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि मधुभाऊंचा जीव कोणीतरी घ्यायचा प्रयत्न करतंय, पण मला नाही वाटत की मधुभाऊ इतक्यात गेलेले दाखवतील ते. तुमच्या कमेंट्स मला आवर्जून कळवा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये. आणि उद्या नेमका ते एपिसोड उशिरा टाकतील बरं का प्रेक्षकांनो, असा अंदाज आहे माझा. आला लवकर तर बेटरच आहे. भेटूयात मग उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.